गाइस, तर चला बघूया आता मार्केटमध्ये आपल्या उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि मार्केट उद्या कसं राहू शकतं। उद्या आहे सोमवार आणि सोमवारच्या दिवशी मार्केटमध्ये गॅपअप होण्याचे चान्सेस भरपूर आहेत। आपण मागच्या पद्धतीने म्हणजे मागच्या शुक्रवारी ज्या पद्धतीने प्रिडिक्शन केलं होतं त्या पद्धतीने तर मार्केट प्रॉपर असं वर्किंग केलं किंवा आपल्या व्ह्यूनुसार तरी चाललं आहे। आता उद्याही माझ्या हिशोबाने एकतर गॅप ओपन करायला पाहिजे किंवा ह्या दरम्यान तरी ओपन करायला पाहिजे। जर ह्या दरम्यान ओपन होत असेल तर तुम्हाला पुटला बसायचं म्हटलं किंवा तर एकतर ह्या ट्रेडलाईनला ब्रेकआउट होईपर्यंत वाट बघावी लागेल। जर ह्या ट्रेडलाईनला ब्रेकआउट दिलं तर मार्केट पुटला येऊ शकते, तुमचं टार्गेट 22,430 हे राहू शकतं। कॉलसाठी विचार करणं थोडंसं ह्या दरम्यान मोमेंट जर असं वाटत नाही, पण इथं सस्टेन जर झालं मार्केट ह्या दरम्यान सस्टेन झालं किंवा ते जर सस्टेन झालं तर आपल्याला ह्याच्यापेक्षा पण वरच्या साईडला रॅली दिसून येऊ शकते आणि आपण लवकरच मग 23,000 ह्या लेवलला पण बघून येऊ शकते। फक्त 22,540च्या वरती मार्केट सस्टेन व्हायला पाहिजे। सस्टेन झालं की तुम्हाला 23,000 ही लेवल विदिन 2 किंवा 3 दिवसात एवढ्यात आपल्याला ती लेवल दिसून येऊ शकते। म्हणजे उद्या समजा मार्केट ह्याच ठिकाणी गॅप ओपन झालं तर समजून जायचं मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये बाईंग आलेले आहे। मंगळवार, बुधवार आणि गुरुवारला चांगली रॅली होणार आहे आणि 23,000 मार्केट क्रॉस करणार आहे असं फक्त धरून जायचं, कारण त्या साईडला मुवमेंट आपल्याला दिसून येऊ शकते। निगेटिव्हला यायचं म्हटलं तर मार्केटनं त्याच दरम्यान आलं असतं ज्या वेळेला ह्या 22,533 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स होता। इथूनच मार्केट रिव्हर्स जायला पाहिजे होतं, इथूनच मार्केट डाऊन फास्टली पडायला पाहिजे होतं। अजून इतकं पण मार्केटमध्ये सेलर्स ॲक्टिवेट नाही, म्हणजे सेलिंग तर अजून मोठ्या प्रमाणात झालेली नाही। जे पण दिसत आहे आपल्याला ते बाईंगच दिसत आहे, त्यामुळे आपण बाईंगच्या हिशोबाने जायचं। जरी मार्केटमध्ये सेलिंग झालं तर आपण इथं पुटला बसू शकतो किंवा इथं पुटला बसू शकतो। सस्टेन झालं तर इथं कॉलला बसू शकतो। आपण ज्या लेवलनं वर्किंग केलं किंवा जे लेवल आपण ड्रॉ केलं ह्याच लेवलला रिस्पेक्ट करायची, व्ह्यू एक कधी ठेवायचं नाही। मार्केट पुटला आहे ना पुटला जाऊया, कॉल आहे ना कॉलला जाऊया, दोन्ही कंडिशन आपण वर्किंग करत राहायचं। फक्त त्या झोनला तिथं कॉल तर कॉल किंवा पुट तर पुट दोन्ही कंडिशन अप्लाय करायचं नाही। आता ह्या दरम्यान तुम्हाला पुट वाढते आणि इथं कॉल वाढतं, पण ह्या कंडिशनला आपला असं आहे की मार्केट जर सेलिंगचे प्रेशर जास्त असतील, स्टॉक जर सगळ्यात जास्त निगेटिव्ह असतील तर मार्केट डाऊनच येणार। स्टॉक जर पॉझिटिव्ह असेल तर मार्केट 100% या दरम्यान सपोर्टच घेणार। त्यासाठी मी या 2 लेवल ड्रॉ केले। नाहीतर ह्या 2 लेवलनं बरेच जण काय करतात, इथं पुट आणि इथं लगेच कॉल, अशा गोष्टी नाहीत आपल्या। ह्या ज्या लेवल्स आहेत ह्या लेवल स्टॉक्सवर डिपेंड पडतात। स्टॉक जर त्या लेवलनं पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल पुट, पॉझिटिव्ह असेल तर कॉल, ह्या अशा हिशोबाने आपण तिथं वर्किंग करतो। आता मी पुटला ट्रेडिंगला दिलंच नाही, कारण ह्या दरम्यान मार्केट निगेटिव्ह येण्याचे चान्सेस एकदम कमी आहेत आणि जर आलं तर ह्या दरम्यान सपोर्ट घ्यायचे चान्सेस जास्त आहेत। त्यासाठी मी बाईंगचा इथं झोन केला। ओके, इथं आपण कॉल बसू दे टार्गेट, पण आपण जास्तीत जास्त आता 23,000 या लेवलसाठी बघणार आहोत। म्हणजे येत्याला वीकमध्ये 23,000 मार्केट आय थिंक क्रॉस करू शकतं। त्यानंतर आपण बँक निफ्टीमध्ये बघूया। बँक निफ्टी आपल्याला कुठल्या साईडला चांगली रॅली देऊन येऊ शकते। आपण बँक निफ्टी शुक्रवार ज्या पद्धतीने प्रिडिक्शन केलं होतं त्या पद्धतीने प्रॉपर बँक निफ्टीनं वर्किंग केलं आणि आपला व्ह्यू एक पॅटर्नावर व्ह्यू आपला म्हणला की हा पॅटर्न मार्केटला सक्सेस करावा लागणार आहे आणि तो पॅटर्न मार्केटनं सक्सेस करून आपलं 48,454 हे टार्गेट त्यांना ॲक्टिवेट म्हणजे हे टार्गेट त्यांना अचीव करून दिलं। तर हे टार्गेट कुणालाही माहीत नव्हतं, कारण हा आजपर्यंतचा हाय होता, हा आजपर्यंतचा हाय नाही, तरी आपलं टार्गेट हेच राहिलं। बऱ्याच वेळा इतर रेजिस्टन्स आहे, इतर रेजिस्टन्सचा पण आपण तोच टार्गेट तिथे घेतला आणि त्याच टार्गेट त्यांना अचीव आपल्याला करून दिलेलं आहे। ओके, आता आपण पुढे बघणार की मार्केट ह्याच्यावरती कुठं पण जाऊ शकते किंवा कुठल्या साईडला आपल्याला रॅली देऊन येऊ शकते। जर मार्केटमध्ये जर सेलिंग यायची म्हणले तर हा झोन जरा सेलिंगचा झोन आहे। एकतर ह्या दरम्यान थोडासा आपण पुटला विचार करू शकतो, तिथे मी आपण पुटला पण तिथं मेन्शन करून दिलेला आहे। म्हणजे ह्या दरम्यान जर मार्केट सस्टेन झालं तर तुम्ही 48,454च्या खाली पुटला बसू शकता। पण जर इथं पुटला जर तुम्ही बसला तर टार्गेट इतकं म्हणजे छोटंसं येईल किंवा सेलिंगचं प्रेशर जास्त नसेल तर तुम्ही फक्त 48,293 इथं पण टार्गेट अचीव केलं तर बेस्ट होईल। आणि सेलिंगचं प्रेशर आपल्याला दिसत नाही। निफ्टीमध्ये तर बाईंग आहे, बँक निफ्टीमध्ये अजून बायर्स नाहीत ना म्हणजे सेलर्स पण आहेत, दोन्ही पण कंडिशन्स नाही। त्यामुळे ह्या दरम्यान आपण पुटला विचार करूया। फक्त हे फर्स्ट टार्गेट, सेकंड टार्गेटसाठी जर स्टॉक्स निगेटिव्ह असेल तरच थांबणार, अन्यथा थांबणार नाही। ह्या दरम्यान तुम्ही कॉलला बसू शकता किंवा ह्याच्यावरती आपण सस्टेन झालं तर ह्याच्यावरचं आपण प्रिडिक्शन पण लाईव्हमध्ये तुम्हाला देणार आहोत। जर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनल जर जॉईन नसाल तर लिंक खाली दिलेलं आहे, जॉईन करून घ्या आणि आपल्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपल्याला फॉलो करा, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केलं तर तुम्हाला दररोजच्या दररोज आपलं नोटिफिकेशन येईल किंवा दररोज जे आपण प्रिडिक्शन केलं त्याचं दररोजच्या दररोज तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। ओके, आपल्या अशाच प्रिडिक्शनसाठी आपल्याला फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। थँक्यू।